या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. सोलापूर शहरात वाहतुकीची कोंडी होत असून बाजारपेठेत देखील शिस्त आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ॲक्शन मोडमध्ये येत लक्ष्मी मार्केट मंडई परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांमुळे होणारा वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी सर्व विक्रेत्यांनी पालिकेनं नेमून दिलेल्या मंडई जागेवरच भाजी विक्री करावी, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पालिका आयुक्तांनी यावेळी दिला. आयुक्तांनी मंडईत प्रत्यक्ष जाऊन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी विक्रेत्यांनी प्रामुख्याने स्वच्छता, बसण्याची व्यवस्था आणि मूलभूत सुविधांबाबत आपल्या मागण्या मांडल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना त्वरित सुविधा पुरवा, मंडईच्या आत भाजी विक्रेत्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन तिथं तातडीनं सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, स्वच्छतेवर भर द्यावा, मंडई परिसरात नियमित स्वच्छता राहील याची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी अशा सूचना केल्या. यावेळी पाहणी दौऱ्याप्रसंगी मंडई विभाग प्रमुख तपन डंके, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित कुमार खानसोळे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आमचे व्यापारी मित्र महिला आहेत, 40% जेंट्स आणि 60% महिला आहेत. कोणाकडे काम होतं हे महिलांना अजिबात बाथरूम नाही, दैनंदिन गरज आहे, सॅनिटरी प्रॉब्लेम आहे. महिला कुठं जाणार सांगा, महिला कुठं जाणार, कडक कोपऱ्यात घाण करणार. आपली मार्केट आपणच घाण करतो. आम्ही ह्या गोष्टीला मान्य करतो, आम्ही घाण करतो, पण तुम्ही आम्हाला ती सोय